नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता ज्या दिवसापासून गुलाबने इकडे तारिणीला सांगितलेलं असतं की तुझ्या घरामध्येच माझ्या हात मिळवणीचा एक गुन्हेगार आहे, मला मारून तुला काहीही मिळणार नाही, तर तुझ्या घरामध्येच म्हणजेच केदारच्या घरामध्येच तुझ्या आईचा खुनी हा लपलेला आहे. तेव्हापासून आता सर्वांवर शक ही तारिणी करत असते. आता तारिणीला प्रत्येक व्यक्तीमध्ये एक चांगला व्यक्तीसुद्धा दिसतो आणि दुसरीकडे प्रत्येकावर तिच्या आईचा मर्डर करणारा आणि आतल्या गाठीचा माणूस प्रत्येक व्यक्तीवर एक पोलीस म्हणून ती शंका करत असते. पण प्रेक्षकांनो, आता ती शंका या जे मॅडम म्हणजे जया जगदाळेने येत तिची शंका घालवत तिच्या समोर खूप मोठ्या रहस्याचा पर्दाफाश केलेला आहे. खरंच आता तिच्या घरातच नेमका तो कोणता खुनी लपलेला आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. तर नमस्कार, मी रेश्मा आणि तुम्ही तारिणी मालिकेचे अपडेट जाणून घेत आहात. इकडे मात्र आता सर्व काही जी काही तारिणी टीम असते ते हजर झालेली असते आणि आता इकडे टेक्नो जो काही आहे, टेक्नो आता सर्वांना मात्र इकडे मेल वाचून दाखवत असते की कम्प्युटरवरती त्यांच्या एक मेल आलेला असतं आणि त्या मेलमध्ये आता जे मॅडम म्हणजे जया जगदाळे यांच्याविषयी लिहिलेलं असतं की त्या आजपासून आता साधू सर नव्हे तर त्यांच्या नवीन ऑफिसर ह्या जया जगदाळे राहणार आहे. तर इकडे मात्र आता तेवढ्यातच तिथे नित्यानंद आता इकडे तारिणीला बोलतो की हे बघा मॅडम, मी एका पहिलेसुद्धा या मॅडम पोलीस स्टेशनमध्ये यांच्याबरोबर काम केलेलं आहे. त्या मॅडम म्हणजे ना खूप वेगळ्या आणि खूप धमाकेदार अशी जे मॅडम म्हणजे जया जगदाळेची जबरदस्त एंट्री मालिकेत दाखवण्यात येत आहे. तर एक गुंड पळत सुटताना दिसतंय आणि त्याच्या मागे ही जे मॅडम लागलेली दिसते. तर आता जे मॅडमला तो गुंड बोलतो की आज मात्र काय झालं, तेव्हा आता जे मॅडम बोलते की माझ्यापासून कोणीही वाचू शकणार नाही. तेव्हा तो आता समोरचा गुंड जे मॅडमला बोलतो की कोण म्हणजे ही जी मॅडम जे बोलते ना तेच करते. तेव्हा आता तो गुंड बोलते काय करणार आहात, 3 दिवसात मी परत येणारच आहे. तर त्या साईडला दुसरीकडून पोलीस पळत येत असतात. तोपर्यंत या जे मॅडमनी आता त्या गुंडांना गोळी झाडलेली असते आणि पोलीस त्यांच्याकडे आले तर असं बोलतात की यांनी माझ्या वर्दीवरती हात घातलेला आहे आणि जो वर्दीवर हात घालणार त्याला मी सोडणार नाही. अशी जबरदस्त एंट्री या जगदाळे म्हणजे उर्फ जे मॅडमची दाखवण्यात आलेली आहे. तेव्हा आता इकडे तारेने बोलते की अरे बापरे, मॅडम तर चांगल्याच दिसतात. त्यावर नित्यानंद बोलतात की हो, खूप स्ट्रिक आणि खूप पॉवरफुल अशा ह्या मॅडम आहेत. तेव्हा आता टेक्नो बोलतात की बघा ना, यांच्या रेकॉर्डमध्ये असं लिहिलेलं आहे की गुंड म्हणजे समोर जरी काही गुंड त्यांनी गुन्हा केलेला असणार आणि ही त्यांची जर केस जे मॅडमकडे असली तर ते स्वतःहून आता त्या केसमध्ये स्वतःहून त्यांचा गुन्हा कबूल करतात. एवढा मात्र या जगदाळे मॅडमचं वर्चस्व आहे. त्यावर आता तारिणी लगेच सर्व तारिणी टीमला रेडी करते आणि बोलतो की हे बघा, जगदाळे मॅडम जेव्हा येतील त्यांना जे काही फाईल मागितली ते वेळेवर त्यांना मिळाली पाहिजे, म्हणून हे सर्व वरती ठेवा. तेव्हा आता एका बोर्डवरती आता तेवढ्यातच गुलाबचा फोटो असतो, तो फातिमा काढण्यासाठी जातो. त्यावर आता इकडे मात्र तारिणी बोलतो की नको, आजपर्यंत या गुलाबने हा गुलाब जरी या जगात नाही आहे पण मात्र त्याचा साथीदार आणखीनसुद्धा सापडलेला नाही आहे. जोपर्यंत मी याच्या सोबत्याला म्हणजेच याने ज्याचं नाव घेतलं माझ्या घरातलं त्या माणसाला पकडून मी पोलीस ठाण्यामध्ये आणत नाही, तोपर्यंत या गुलाबचा फोटो कोणीही फातिमा तिथून काढणार नाही. तेवढ्यात अशा प्रकारे आता इकडे टीम तारिणी सर्व काही डॉक्युमेंट्स वगैरे आता स्वतः युनिफॉर्ममध्ये येत इकडे मात्र तयार झालेले असतात. तर दुसरीकडे मात्र ऑफिसमध्ये आता इकडे कौशिकसोबत आज इकडे युवराजसुद्धा कामावरती आलेला असतो आणि आता युवराजला एकजण बोलतो की अरे बापरे सर, तुम्हाला ऑफिसमधून काढून टाकलं तरीसुद्धा तुम्ही आला. आता हा टोमणा, त्या टोमण्याला आता इकडे युवराज त्याच्या भाषेत उत्तर देणारच. तेवढ्यातच तिथं कौशिकीचा आवाज येतो आणि आता युवराज लगेच कौशिकीचा आवाज ऐकल्यावर त्या समोरच्या ऑफिसमधल्या माणसाची चांगला बोलतो. तेव्हा मात्र आता कौशिकीला तो माणूस म्हणजे युवराज सांगतो की कशा प्रकारे या माणसांनी त्याला
टंट मारलेला आहे. तेव्हा आता कौशिकी आता त्या ऑफिसमधल्या माणसाला सुनावते आणि बोलते की तुम्ही कामासाठी आलेला आहे की असं दुसऱ्यांना सुनावण्यासाठी. त्यावर आता इकडे कौशिकी बोलते की हे बघा, तुम्ही माझ्याबरोबर आताच्या आता ऑफिसमध्ये चला, मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावर आता इकडे युवराज आणि केदार आता कौशिकीच्या रूममध्ये जातात. तेव्हा आता कौशिकी बोलतं की हे बघा, मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. त्या अगोदर खरंच युवराज, तू आज ऑफिसमध्ये खूप छान वागला आणि लगेच हे जर दया काकाला माहिती पडलं तर खरंच ते तुझ्यावरती प्राऊड फील करतील. आणि आता आपण कामाचं बोलूया. तर इकडे कौशिकी मात्र आता सांगते की गुलाबविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. खरंच जी काही टीम आहे त्या टीमने आता इकडे मात्र गुलाबला कसं मारलं आणि खरंच गुलाबला कुणी मारून आता गुलाबने काही त्या टीमला सांगितलं का, याचा शोध तुम्हा दोघांना लावायचा आहे, म्हणजे केदार आणि युवराजला. तेव्हा आता युवराज मात्र असं गुलाबचं नाव ऐकता क्षणी कौशिकीच्या तोंडून तेव्हा मात्र त्याच्या चेहऱ्यावरती पुन्हा घाम आलेला असतो आणि तो कौशिकीला बोलतो की ठीक आहे ताई, तू म्हणतो टॉपिक बरोबर आहे, पण जाऊ दे ना, आपण सुद्धा काय बाकीच्या न्यूजसारखं गुलाब गुलाब करायचं, आपण दुसरीकडे वळून या. बघ, मागच्या वीकमध्ये आपण एक न्यूज दिली होती की त्या स्कूलने खूप मोठी फीस वाढवलेली आहे, पण आपलीच त्यांनी न्यूज बघून आता त्यांनी त्या स्कूलने फीस कमी केलेला आहे. म्हणजे बघ ना, याच्यामध्ये किती लोकांचा फायदा आहे. खरंच आपण तसंच करूया आणि या गुलाबची न्यूज देऊ नाही या. त्यावर आता इकडे कौशिकी काही ऐकत नाही आणि बोलते की ठीक आहे युवराज, तुला वाटते ना तसं कर. त्यावर आता युवराज काही इकडे मात्र केदारला काम समजावून सांगते. अशा प्रकारे युवराज खोटं ढोंग करतं की तो केदारसोबत काम करत आहे. तर इकडे दुसरीकडे मात्र दया काकाची तब्येत ठीक नसते, म्हणून त्यांना आता डॉक्टर कामत चेक करण्यासाठी आलेले असतात. आता डॉक्टर कामत बोलतात की काय रे, काय अवस्था करून घेतलेली आहेस तू? अरे तुझे नातवंड वागवण्याचा हा तुझे वय आहे आणि तू सतत या बेडवरती झोपलेला असतो, काय हे हालत करून घेतलेली आहे तू? तेव्हा दया काका आता कामतला बोलतो, डॉक्टर कामतला बोलतो की हे बघ, मला खूप टेन्शन आलेलं आहे रे युवराजचं. आता या कौशिकीने त्याच्यावर मात्र विश्वास ठेवलेला आहे, पण तो युवराज या विश्वासास पात्रता ठरेल की नाही याचंच टेन्शन मला आलेलं आहे. खरंच तो विश्वास ठेवण्यालायक नाही आहे रे. त्यावर आता इकडे डॉक्टर कामत बोलतो की हे बघ, तुला माहिती आहे ना की कौशिकी किती हुशार आहे आणि ती जरी आपल्यासमोर बोलत असली तरी तिच्या डोक्यामध्ये ती कितीतरी असंख्य विचार करत असते आणि आपल्यासोबत सुद्धा ती बोलत असते. एवढी हुशार ती आहे आणि तू नको चिंता करू, तू युवराजला नक्की सांभाळून घेणार आणि तू ना आता खुश राहा. त्यावर आता दया बोलतो बघ ना, बस ना डॉक्टर, मी तुझ्यासाठी चहा ठेवायला सांगते. तेव्हा कामत बोलतो नाही, मला काही स्पेशल आलेले आहेत हॉस्पिटलमध्ये म्हणून मला जावं लागणार. तर इकडे मात्र आता लगेच टेक्नो बोलतो की मॅडम आता येणारच असणार, आणखीनसुद्धा केदार सर आलेले नाही आहे. त्यावर आता इकडे लगेच तारेने बोलतो की हो ना, मी त्याला कॉल केलेला आहे आणि येणार तो नक्की, तुम्ही नका चिंता करू. तेवढ्यातच आता तिथं आलेले असते जबरदस्त आणि धासू एंट्री घेत जे मॅडम उर्फ जया जगताडे. आता या मॅडमनी एंट्री घेतल्याबरोबर सर्व आता टीम त्यांना एक समान बघत असते. आता लगेच तारेनी सर्व टीमना एक बाजूला बोलावते. आता तेव्हा ही जगदाडे आल्याबरोबर बोलते की खरंच हे ठिकाण बघून ना मात्र पोलिसात ड्युटी करून ना काही वेगळंच प्रत्येक गोष्टीत वेगळं शिकायला मिळतं. खरंच हे काय आहे? तेव्हा ती आता ऑफिस चेक करायला जातं. तेव्हा आता तारिणी सांगते की मॅडम, हा डायरेक्ट रस्ता आपल्याला हॉस्टेलवरती निघून जाऊ शकतं. त्यावर आता इकडे जगदाडे बोलते की अरे वा, इथली तर सगळी गोष्टच वेगवेगळी आहे. त्यावर आता इकडे लगेच सर्व तारिणी टीमला आता लगेच काय केलं काय नाही आता ही जगदाडे मॅडम स्वतः सांगते की ती एन्काउंटर केलेलं आहे, काय काय यांनी आतापर्यंत प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहे, किती केस हँडल केलेला आहे. ही जगदाडे मॅडम आता तारिणी टीमची पूर्ण सविस्तर माहिती आता तारिणी टीमला सांगते आणि बोलते की हे बघा, मला तुमच्याबद्दल इन्फॉर्मेशन नको आहे, मला स्वतःची इन्फॉर्मेशन द्या की कोणाला काय काम दिलेलं आहे. तेव्हा आता तारिणी टीम पूर्ण लाईनमध्ये उभी राहते आणि आता सांगते तारिणी की मी तारिणी आणि माझं काम या टीमला सपोर्ट करणं आणि टीमला सांभाळणं आहे. त्यानंतर फातिमा बोलते की हो, हे बघा, माझं काम आहे की जेव्हा आम्ही मिशनवरती जातो तेव्हा मात्र दुश्मनला फाडून काढायचं. तेव्हा लगेच आता जगदाडे मॅडम आता फातिमाचं ट्रायल घेते आणि तिच्या चेहऱ्यावरती एक बुक्का मारण्यासाठी जाते. तेव्हा मात्र आता फातिमा बोलतानासुद्धा खूप हुशार राहते आणि लगेच जगदाळेचा हात पकडत प्रूव्ह करते की ती तिचं काम
टीम तारिणीमध्ये उत्तम प्रकारे निभवत आहे. त्यानंतर आता नित्यानंदसुद्धा इंटरव्ह्यू देतो स्वतःची जगदाळे मॅडमना. तेव्हा आता लगेच बोलते की मॅडम मी तुमच्यासोबत या अगोदरसुद्धा काम केलेलं आहे. तर जगदाळे मॅडम बोलतात की हो 2009मध्ये आपण काम केलेलं आहे सोबत. त्यानंतर आता कत्री आणि इकडे टेक्नोसुद्धा स्वतःचा इंटरव्ह्यू देतात. अशा प्रकारे आता दुसऱ्या दिवशीच्या एपिसोडमध्ये स्पॉइलरमध्ये असं दाखवण्यात येतं की इकडे मात्र जगदाळे मॅडमने सर्व टीमचा इंटरव्ह्यू घेतलेला असतो. आता प्रत्येकाबद्दल माहिती मिळालेली असते आणि तिने आता केदारलासुद्धा विचारलेलं असतं. तर आता ती या सर्व केसवर, गुलाबच्या केसवर आता इकडे मात्र तारिणीशी बोललेली असते आणि तारिणीला बोलते की येत्या 3 ते 4 दिवसात मी तुझ्या आईच्या खुन्याला तुझ्या समोर उभं करणार, हे या जगदाळ्याचं वचन आहे आणि जे बोलते ना ते मात्र करूनच दाखवते. तर इकडे मात्र ऑफिसमधून आता केदार निघून गेलेलं असतं हे मात्र आता कौशिकीच्या लक्षात आणत आता इकडे युवराज ऑफिसमध्ये तिला भडकवण्याचा प्रयत्न करतं. तर अशा प्रकारे प्रेक्षकांनो जगदाळे मॅडम आता 2 ते 3 दिवसात मात्र इकडे कौशिकीवरती डाऊट पकडत आता तिला लवकरच गिरफ्तार करणार आहे. तर म्हणून असेच तारीण या मालिकेचे नवीन भाग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.